तुम्ही नेहमी चहा बनवून उरलेली चायपत्ती फेकून देता का? जर असं करत असाल तर थांबा, कारण ही उरलेली चायपत्ती तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. हो, आज आपण घरामध्ये खराब झालेली काचेची भांडी ही उरलेल्या चायपत्तीपासून कशी साफ करायची तेच पाहणार आहोत. कसं काय? चला पाहूयात. स्टेप 1. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला एका भांड्यात पाणी उकळवत ठेवायचंय आणि पाणी उकळलं की त्यात तुम्हाला 2 ते 3 चम्मच चायपत्ती घालायची आहे. तुम्ही उरलेली चायपत्ती वापरू शकता, पण आता सध्या माझ्याकडे उरलेली चायपत्ती नाहीये म्हणून मी नॉर्मल चायपत्ती वापरतेय. आता ही चायपत्ती तुम्हाला व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चायपत्ती उकळली की तुम्हाला ही चायपत्ती गॅसवरून उतरवून ती व्यवस्थित गाळून घ्यायची आहे. आता पाहूयात स्टेप 2. आता हे जे मिश्रण आहे या मिश्रणाने तुम्हाला ही सगळी भांडी व्यवस्थित घासून घ्यायची आहेत. आधी एक तुम्हाला डिशवॉश स्क्रब घ्यायचा आहे अशा प्रकारे. यावर तुम्हाला थोडंसं विम लिक्विड घ्यायचंय आणि ते व्यवस्थित घासून घ्यायचे. आणि आता हे सगळं तुम्हाला वाहत्या पाण्याखाली धुवून घ्यायचंय. आणि आता हे सगळं व्यवस्थित धुवून झालं की तुम्हाला एका कोरड्या कपड्याने हे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचंय. नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ही काचेची भांडी धुवत असतात तेव्हा ती काळजीपूर्वक धुवा, कारण की ती हातातून निसटण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे तसं काही होऊन देऊ नका आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये अडकलेली घाण एकदम व्यवस्थित क्लीन करून घ्या. अशा प्रकारे माझी भांडी धुवून झालेली आहेत. याला व्यवस्थित कोरड्या कपड्याने मी पुसून सुद्धा घेतलेला आहे. सो तुम्ही बघू शकता ही भांडी किती छान चमकतायत. अशा प्रकारे जर तुम्ही उरलेल्या चायपत्तीपासून काचेची भांडी धुतली तर ती अशाच प्रकारे चमकणार आहेत. सो तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली, युजफुल वाटली का, हे मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करायचे, शेअर करायचे. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. बाय बाय.